हॅलो, नमस्कार. मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे गुरुवारचा आणि वेळ आहे संध्याकाळची. कारण आज सकाळी आमचे पित्र होते आणि पित्र झाल्यानंतर मी किचन लगेच काढलेलं आहे. कारण संध्याकाळी जास्त स्वयंपाक नव्हता. म्हटलं चला तेवढंच आपलं काहीतरी थोडंफार होईल किचनचं आवरून, म्हणून मग मी किचनमधले भांडे घासण्यासाठी काढलेले आहेत. आता इथे मी भांडे घासून धुवून दिलेले आहेत आणि आयुषने सगळे ती भांडे पाणी निथळण्यासाठी ठेवलेले आहेत. आता इथे मी जवळजवळ 7:30 वाजता भांडे घासण्यासाठी लागले होते. मला भांडे घासूस तोपर्यंत 10 वाजलेले होते. त्यात मला बबलूने आणि आयुषने चांगली मदत केली. आयुषने भांडे सगळे निथळण्यासाठी ठेवले आणि बबलूने माझ्या हाताखाली आणून दिले. आता माझे सर्व भांडे घासून झालेत आणि आता मला अजून स्वयंपाक बनवायचा आहे. स्वयंपाकांमध्ये मला फक्त चपाती बनवायची होती. भात आणि आमटी शिल्लक असल्यामुळे मी फक्त चपाती बनवली आणि जेवणासाठी घेतलं. आणि परत एकदा हे सगळं किचन मला घासून काढायचं आहे. मी जेवणानंतरचे भांडे घासत होते तोपर्यंत आयुषने आणि बबलूने हा पोटमाळा सगळा साफ करून घेतला होता. सगळा झाटून झटकून पुसून हा दोघांनी तो पोटमाळा साफ केला. पोटमाळा साफ झाल्यानंतर आता ही किचनची टाईल घासायची होती. त्यामुळे आता आयुषने वरची घासून घेतली आणि मी खालची, कारण सगळ्यात वरती माझा हात पुरत नव्हता. मग आयुष म्हटला चला मी देतो घासून, म्हणून आयुषने वरची सगळी टाईल घासून दिली आणि मी खालच्या खिडक्या वगैरे सगळ्या घासून घेतल्या. टाईल घासून झाल्यानंतर मग मी नंतर रॅक आणि स्टीलचं रॅक आणि ब्रॅबनचं रॅक सगळं हे घासून घेतलं. हे रॅक घासून धुवून झाल्यानंतर किचन ओटा पण घासून चांगला घेतला. एवढं सगळं आवरेपर्यंत मला रात्रीचे 12 वाजले होते आणि त्यानंतर मग मी काम बंद केलं. आणि हा वार आहे आता शनिवार. ही शनिवारची सकाळची वेळ आहे. मी कपडे धुण्यासाठी काढलेले आहेत. कपडे मी छोटे धुतलेले आहेत. साड्या वगैरे सगळ्या धुवून टाकलेल्या आहेत इथे. कारण अजून मोठाले कपडे धुवायला पाऊसच येतोय आणि आभाळ पण येतंय. त्यामुळे अजून मोठाले कपडे काढायचे, पण चांगलं ऊन पडल्याशिवाय मोठाले कपडे मी काढणार नाहीयेत. शुक्रवारी मी काही शूट घेतलेलं नाही, कारण शुक्रवारचा दिवस हा माझं सगळे भांडे लावण्यात, आणण्यात आणि वरती लावण्यातच गेलेले आहे. त्यामुळे मी डायरेक्ट आता हे शनिवारचं शूट घेतलेलं आहे. अशा पद्धतीने मी सगळ्या साड्या वगैरे सगळं छोटे कपडे सगळे धुवून घेतलेले आहेत. कपडे धुवून झालेत. त्यानंतर आता नाश्त्यासाठी काहीतरी बनवायचं होतं, म्हणून मग आलेली आहे खाली. आता इथे नाश्त्याला मला बनवायचा आहे ढोकळा. त्यात आता इथे सगळ्यात आधी मी किचन साफ करून घेत आहे आणि त्यानंतर ढोकळा बनवण्यासाठी घेत आहे. आता इथे ढोकळा बनवण्यासाठी मी पातेले घेतलेले आहे. त्यामध्ये पाणी घेऊन ते गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर ज्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे ते स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं त्याला तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी साखर टाकलेली आहे आणि नंतर बेसन पीठ टाकलेलं आहे. बेसन पीठ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. हा ढोकळा बनवायला पण अतिशय सोपा आणि खाण्यासाठी पण चांगला आणि झटपट होणारा. त्यामुळे मी बबलूला भूक लागल्यामुळे पटपट हा ढोकळा बनवण्यासाठी घेतला होता. हे ढोकळ्याचं बॅटर चांगलं फिटून घ्यायचं आहे, कारण त्यात गुठळी राहिली नाही पाहिजे आणि बॅटर हे प्रमाणशीरच राहिलं पाहिजे. त्यानंतर थोडंसं लिंबू सत्व घालून घेतलेलं आहे आणि परत एकदा चांगलं ते मिक्स करून घेत आहे. लिंबू सत्व घालून झाल्यानंतर आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि त्याचं बॅटर जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशा प्रमाणात ठेवायचं आहे. लिंबू सत्व घालून झाल्यानंतर फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत एकदा थोडासा सोडा घालून परत एकदा फेटून घ्यायचं आहे. सोडा घातल्यानंतर आपलं बॅटर लगेच फुलतं आणि ते
जास्त दिसायला लागतं. त्यानंतर आपल्याला ज्यामध्ये ढोकळा बनवायचा ठेवायचा आहे ते भांडं घ्यायचं आहे आणि त्यात हे बॅटर ओतून घ्यायचं आहे. पाण्याला आपली चांगली उकळी आली की नंतर ते बॅटर मग आपल्याला त्या पातेल्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. चांगले 15 ते 20 मिनिट आपल्याला हे बॅटर चांगलं शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर ते काढून घ्यायचं आहे. आता ह्या पाण्यामध्ये काहीतरी वस्तू ठेवायची आहे किंवा भांडं ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे बॅटर ओतलेलं भांडं आपल्याला वरती ठेवायचं आहे. त्यानंतर त्याच्यावर चांगलं हवा जाणार नाही, वाफ जाणार नाही असं झाकण ठेवून वरून वजन ठेवायचं आहे. म्हणजे आपली वाफ बाहेर जाणार नाही आणि आपलं बॅटर चांगलं शिजेल. बॅटरला जवळजवळ 15 ते 20 मिनिट ठेवून द्यायचं आहे म्हणजे ते चांगलं आतून शिजून निघतं. त्यानंतर आता इथं घेतलेली आहे फोडणी. फोडणीसाठी मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यात मोहरी घातलेली आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या घालून कढीपत्ता घालून घेतलेला आहे. हिंग घालून घेतलेला आहे आणि थोडीशी त्यामध्ये साखर घातलेली आहे. आपली फोडणी पण इकडे तयार आहे आणि ढोकळा पण आपला शिजलाय का आता आपण पाहूया. ढोकळा आपला शिजलेला नव्हता त्यामुळे मग परत एकदा मी 5 मिनिट ठेवलेला आहे आणि 5 मिनिटांनी परत एकदा तो पाहिलेला आहे. आता आपला ढोकळा पूर्णपणे चांगला तयार झालेला आहे. तयार झालाय की नाही थोडंसं त्याच्यात चाकू किंवा काहीतरी चमचा घालून पाहायचं आहे. त्याला चिटकलं नाही म्हणजे आपला ढोकळा तयार झाला. ढोकळा तयार झाल्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आणि तो पीसमध्ये कट करून घ्यायचा आहे. असा पीसमध्ये कट करून घेतल्यानंतर त्यावर आपण जी फोडणी तयार केलेली आहे ती व्यवस्थित घालून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपला ढोकळा खाण्यासाठी तयार झालेला आहे. आता इथे बबलूने आणि मी नाश्ता करून घेतलेला आहे. त्यानंतर परत एकदा कपडे मी धुण्यासाठी लागलेले आहे. आता हे जे कपडे आहेत ते मी मशीनलाच लावले होते. मशीन झाल्यानंतर ते वाळत टाकण्याचं काम माझं चालू होतं. मशीनचे कपडे वाळत टाकल्यानंतर आता मी इथे भांडे घासून घेतलेले आहेत आणि त्यानंतर थोडेसे कपडे पांढरे जे होते ते हाताने धुवून टाकत आहे. काही कपडे धुवून झाल्यानंतर लगेचच मी त्या फुलदाण्या आणि हार वगैरे जे काय असेल ते सगळं भिजण्यासाठी ठेवलेलं होतं ते सगळं स्वच्छ धुवून काढलेलं आहे. आता हे मी सकाळीच भिजत घातलेलं होतं त्यामुळे ते पाण्यात बुडवलं की त्याचं लगेच धूळ बसलेली होती ती निघून गेली. भिजलं थोडं थोडं हाताने चोळलं की लगेच त्याचं स्वच्छ ते निघून जात होतं. जे काही प्लास्टिकचं शोचं सामान होतं ते सगळं मी इथे धुवून घेतलं आणि नंतर वाळण्यासाठी ठेवून दिलं. इकडे मशीन चालूच होती. मशीन मधले कपडे काढणं आणि त्यामध्ये दुसरे कपडे टाकणं हे माझं काम चालूच होतं. फायनली माझं किचन आवरून तयार झालेलं आहे. गुरुवारी संध्याकाळी रात्री 7:30 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत आणि शुक्रवारचा अख्खा दिवस माझं किचन आवरण्यात गेलाय आणि फायनली माझं किचन आवरून झालेलं आहे. किचन आवरता बाकीचे पण धुण्याचे याचे कामं माझे चालूच होते. त्यामुळे कालचा शुक्रवारचा अख्खा दिवस माझा यातच आवरण्यात गेला आणि मला काहीच शूट घेता नाही आलं. तर किचनला माझ्या फर्निचर वगैरे काहीच नाहीये, परंतु बघूया आता चाललंय फर्निचर करायचं. कधी होतंय ते पाहूया. परंतु माझ्या किचनचा लुक पहा हे असा आहे. चला तर आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि बेल आयकनची घंटी दाबायला विसरू नका, कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला तर मग परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.